खबरदार, सोलापूरच्या गॅस गोडाऊन समोर किंवा एजन्सी समोर आता रांगा दिसल्यास संबंधित गॅस एजन्सीवरती कारवाई होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढला आहे। सोलापूर शहरात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने गॅस वितरणाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे। आता घरगुती वापराचे एलपीजी गॅस सिलेंडर गॅस एजन्सी किंवा गोदामावर जाऊन घेता येणार नाही, तर ते थेट ग्राहकांना घरपोच देणे बंधनकारक करण्यात आले आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्या माहितीनुसार परिपत्रक काढण्यात आले आहे। गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे। ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तहसीलदारांना कडक सूचना दिल्या आहेत। गॅस एजन्सींनी आपल्या केंद्राबाहेर स्पष्टपणे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत। गॅस सिलेंडर किंवा विक्री गोदामातून किंवा एजन्सी समोर केली जाणार नाही। जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे। या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे। विशेष म्हणजे कोणत्याही ग्राहकाने गॅस एजन्सी किंवा गोदामासमोर रांगा लावू नयेत। गॅस सिलेंडरचे वितरण केवळ ऑनलाईन बुकिंग नंतर प्राप्त होणाऱ्या OTP प्रणालीद्वारेच केले जाणार आहे। जिल्ह्यात आणि राज्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये।